अभिजीत सावंत सध्या बिग बॉस मराठीच्या घरात असून त्याची लोकप्रियता प्रचंड आहे. तोच विजेता ठरेल अशी त्याच्या चाहत्यांना खात्री आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडियन आयडल या रियालिटी शोमुळे रातोरात स्टार बनला. अभिजीतचा जन्म हा मुंबईतला, पण त्याचे बालपण सिंधुदुर्गमध्ये गेले. नंतर शालेय जीवनासाठी तो पुन्हा एकदा मुंबईत आला. मुंबईतील राजा शिवाजी महाविद्यालयात त्याने शिक्षण घेतले. त्यानंतर चेतना कॉलेजमध्ये होता तो. वांद्र्यातील चेतना कॉलेजमध्ये असतानाच तो गायनातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत होता. 2004 मध्ये इंडियन आयडल आले आणि त्याचे आयुष्यच पालटले. इंडियन आयडल या रियालिटी शोचा तो विजेता ठरला. त्यानंतर 2005 मध्ये त्याचा आपका अभिजीत सावंत हा अल्बम आपल्याला ऐकायला मिळाला. त्यानंतर त्याने आशिक बनाया आपने या चित्रपटात गायन केले. या चित्रपटातील मर जावा मिट जावा हे त्याने गायलेले गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले. त्यानंतर 2007 मध्ये त्याच्या जुनून अल्बमला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याने पुन्हा एकदा एका रियालिटी शोमध्ये भाग घेतला. जो जीता वही सुपरस्टार या रियालिटी शोचा तो फर्स्ट रनरअप होता. त्यानंतर एशियन आयडल यामध्ये देखील तो झळकला आणि येथे देखील तो 3ऱ्या क्रमांकावर आला. या सगळ्यानंतर अभिजीतला बॉलिवूडमध्ये एक मोठा ब्रेक मिळेल असं सगळ्यांना वाटत होतं, पण अभिजीतला काही बॉलिवूडमध्ये तितकासा मोठा ब्रेक मिळाला नाही. त्यानंतर त्याने देश विदेशात स्टेज शो करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्याने गायनाप्रमाणे अभिनयामध्ये देखील त्याचे नशीब आजमावले. लॉटरी या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती, पण हा चित्रपट काही प्रेक्षकांना भावला नाही. त्यानंतर तिस्मार खान या चित्रपटात देखील एक छोट्याशा भूमिकेत तो दिसला होता. CID सिरियलमध्ये देखील त्याने अभिनय केला, पण अभिनय क्षेत्रात त्याला त्याचा काही जम बसवता आला नाही. नच बलिया या रियालिटी शोमध्ये देखील तो आपल्या पत्नीसोबत झळकला होता. तसेच इंडियन आयडलच्या 5व्या सीझनचे त्याने होस्टिंग देखील केले होते. इतकं सगळं असलं तरी अभिजीतला तितकंसं यश मिळालं नाही. याचं कारण म्हणजे 2010 मध्ये घडलेला एक वाद. 2010 मध्ये एका हिट अँड रन केसमध्ये त्याचे नाव आले होते. तो आणि प्राजक्ता शुक्रे दोघं गाड्यांची रेस लावत होते आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला असे म्हटले जाते. एवढंच नव्हे तर त्या वेळात अभिजीतने ड्रिंक देखील केले होते असे तेथील लोकांचे म्हणणे होते. अभिजीत आणि प्राजक्ताने रेस लावल्यानंतर त्यांच्या गाडीवर त्यांचा दोघांचाही कंट्रोल राहिला नाही आणि त्यानंतर एका 2 व्हीलरला त्यांनी उडवले होते. यानंतर तिथे जमा असलेल्या सगळ्या लोकांनी त्याची पब्लिक धुलाई देखील केली होती. या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीचा अभिजीतच्या करिअरवर परिणाम झाला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. अभिजीत आता पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तो बिग बॉस मराठीचा विजेता ठरेल असे त्याच्या फॅन्सचं नक्कीच म्हणणे आहे. तो या कार्यक्रमाचा विजेता ठरेल की नाही, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि अशासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी P² मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.